HIV लागण झाली, आता जीवनात काहीच अर्थ नाही असा विचार करून आत्महत्येचा विचार केलेल्या सुषमा बटकडली यांनी एक नवा आदर्श निर्माण केलाय। शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्यांना MSW ची पदवी मिळाली। असाध्य अशा रोगावर मात करून सुषमा बटकडली यांनी जिद्द आणि अभ्यासातून हे यश मिळवलंय। 2011 पासून त्या जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्यासारख्याच निराधार HIV बाधितांच्या आधारवड बनले आहेत। त्यांच्या संघर्षमय जीवनावर बी न्यूजचा हा प्रकाशझोत। ही गोष्ट आहे एका HIV बाधित ताईची आणि तिच्या संघर्षाची। सुषमाताई बटकडली या मूळच्या कर्नाटकातील, पण सध्या त्या करवीर तालुक्यातील दर्याचे वडगाव इथं राहतात। दुर्दैवानं सुषमाताईंना HIV ची बाधा झाली। अशा आजारात माणूस खचून जातो, पण सुषमा बटकडली यांनी या असाध्य आजारावरही मात केली। नुकताच शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पार पडला। त्यामध्ये त्यांना MSW म्हणजेच मास्टर ऑफ सोशल वर्कची डिग्री मिळाली। लग्न झालं तेव्हा सुषमाताई केवळ 10वी शिकल्या होत्या। वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी संसाराला सुरुवात झाली। लग्नानंतर पहिल्या वर्षातच त्यांना कळालं की पती HIV बाधित आहे। ही माहिती गावभर पसरली आणि त्यांना समाजानं वाईट टाकलं। 2009 मध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं आणि सुषमाताई या जगात एकट्या पडल्या। अगदी त्यांच्या पतीला स्मशानभूमीत नेण्यासाठी सुद्धा माणसं नव्हती। अनेक कटू अनुभव पचवत सुषमाताई जगण्याची लढाई लढू लागल्या। या अंधारातून बाहेर पडण्यासाठी आता आपण स्वयंप्रकाशित झालं पाहिजे हे त्यांनी ओळखलं। सुषमाताईंनी लढायचा निर्धार केला। जीव देण्यापेक्षा माझ्यासारख्या खचलेल्या जीवांचा आधार बनावा असा विचार त्यांच्या मनात आला आणि 2010 साली त्या कर्नाटकातील गाव सोडून कोल्हापुरात आल्या। पण कोल्हापुरातही त्यांना कुणाची साथ नव्हती, तरीही त्यांनी हार मानली नाही। 2011 साली त्यांनी HIV बाधितांसाठी जाणीव फाउंडेशन नावाची संस्था सुरू केली। 7 HIV पॉझिटिव्ह विधवा महिलांनी एकत्र येऊन अशा प्रकारची पहिली संस्था उभी राहिली। पुढे त्यांच्या सारख्याच भगिनी एकत्र येत गेल्या आणि सुषमाताई अनेकांच्या आधारवड बनल्या। गैरसमजातून अनेक लोकांनी HIV ग्रस्तांना नाकारलं, पण खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांना मदतीचा हात दिला। त्याच वेळी त्यांना गरज होती हाताला काम मिळण्याची आणि राहायला निवाऱ्याची। त्यासाठी त्यांनी आपले दागिने विकून दर्याचे वडगाव इथं 4 गुंठे जागा विकत घेतली। त्या जागेवर घर बांधण्यासाठी प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या प्रशांत जोशी यांनी परिश्रम घेतले। गाण्याच्या मैफिली आयोजित करून निधी जमवला आणि सुषमा बटकडली यांचं घर उभं राहिलं। आता सुषमाताई आपल्या जागेत गरजेपुरती शेती सुद्धा करतात। सध्या कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 25,000हून अधिक महिला आणि पुरुष HIV बाधित आहेत। त्यामध्ये 2,000हून अधिक लहान मुलामुलींचा समावेश आहे। या सर्वांच्या औषधोपचारासाठी त्या सरकारी यंत्रणेच्या मदतीने प्रयत्नशील आहेत। आपल्या परीने प्रत्येकाला यथाशक्ती मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। त्यामुळे आजवर त्यांना अनेक पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले। HIV बाधित रुग्णांनाही माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, ही त्यांची ठाम भूमिका आहे। आमच्या संस्थेला शासनाचं कुठलंही अनुदान नाही आहे। लोकसहभागातून कोल्हापुरातील लोकांच्या मदतीतून आतापर्यंत उपक्रम सुरू आहे। आठवड्यातून 2 दिवस CPR मध्ये जेवण वाटप सुद्धा असते पेशंटसाठी, असे उपक्रम सुरू आहेत। तर आपल्या जिल्ह्यामध्ये महिलांसाठी आणि मुलांच्यासाठी HIV पॉझिटिव्ह महिला आणि मुलांच्यासाठी स्पेशल असं निवारा सेंटर नाही आहे। आतापर्यंत आम्ही मागणी केलेली आहे, पण आम्ही दर्याचे वडगाव इथे एक 4 गुंठे जागा घेतलेली आहे आणि तिथे नियोजित बांधकाम आहे करायचं। तर त्यासाठी माझी सगळ्यांना विनंती आहे की त्यासाठी जर कोणी बांधकामाचं साहित्य किंवा आर्थिक मदत करणार असेल तर खूप मदत होईल। त्यासोबत जे आपण अन्नदान करतोय त्यासाठीही धान्य स्वरूपात किंवा इतरही स्वरूपात आपण मदत करू शकताय संस्था। HIV बाधित महिलांना पुन्हा एकदा मूळ प्रवाहात आणण्यासाठी आणि सन्मानाने जगण्यासाठी जाणीव फाउंडेशन काम करतंय। लक्ष्मीपुर येथील रिलायन्स मॉलच्या पाठीमागे महानगरपालिकेच्या गाळ्यात सुषमाताई यांचं जाणीव फाउंडेशनचं कार्यालय आहे। समाजातील दानशूर आणि संवेदनशील व्यक्ती HIV बाधित लोकांसाठी यथाशक्ती मदत देऊ शकतात, असं आवाहन सुषमाताई बटकडली यांनी केलंय। त्याला प्रत्येकानं प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे। बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह अझर मुल्ला।